तर गुड मॉर्निंग. सकाळीच 7 वाजला हा ना. मी मालात जात आहे. मला माहीत आहे मी चवली लावायला आहे. तर सकाळीच एवढा हिम लागे तरी पण मी सकाळीच उठून ना मालात जात आहे. तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा. आज शेत नांगरून ठेवलं आहे, त्याच्यात ओल्या ओढायच्या म्हणजेच चवली लावायला. परत चवली लावणार आहे. गवार 1 किलोला 1.5 किलो लावलेलं आहे. परत 1 किलो चवली लावणार आहे. तर नांगरून ठेवलं आहे, त्यात ओल्या ओढायच्या आणि वरूनचा एक मोठा शेत आहे, तुम्हाला मी दाखवूनच व्हिडिओत. त्यात पाणी सोडेल आहे खरात. तर भरेल हो काय त्या नांगायला जायचं आहे सकाळीच, नाहीतर जास्ती ठेवलं तर पाणी जास्ती होईल. तर तुम्हाला माहीत आहे माझी चवली आता निघायला लागलेली आहे. तर अर्धे काही सांगेल किती भाव आहे काय कमेंट करेल होता. पहिलाच खुडा माझा 7 किलोचा निघाला. ते 20चा 25चा भाव होता, 25 रुपये किलो. आणि दुसरा खुडा 20 किलो निघाला. ते दिवस जरा भाव कमी झाला, 20 रुपये भाव होता. आणि तिसरा खुडा 23 किलो निघाला. तर ते दिवसचा भाव अजून सांगेल नाही. आणि आजचा एक खुडा आहे, तर आज समजेल ते दिवसचा किती भाव दिला तो. तर नक्कीच व्हिडिओ बघत राहा. आता मी हळूहळू शेतावर जात आहे. शेत जरा लांब आहे ना, तर थोडा टाईम होत आहे. यंदा मी गवार फारच कमी लावले आहे, 1.5 किलो लावली आहे. कारण की गवारला ना भरमसाठ मेहनत लागे, लावायसुद्धा मेहनत लागे. एक बिया टाकत जायला लागत. चवलीला पण त्याचे एक बिया टाकत जायला लागत, पण मोठ्या बिया. आणि चवलीलासुद्धा जरा मेहनत आहे, पण एकदा ती मेहनत करून टाकली का खुडाय बुडायला काही टेन्शन नाही. आणि गवार तर बरीच खुडायला लागे. चवलीला मग फक्त डांभ बांधायला तेवढाच. तर आम्ही डांभ ना इथंच्या जाल्या तोडील आहेत. जाल्या बांधल्या, डांभ गाडायला टोकराच्या गाडीला हा. आणि अजूक एक घरटा म्हणजेच एक मोठा जालीचा झुडूप आहे, तो तोडायचा आहे. तर नक्कीच तुम्हाला मी व्हिडिओत दाखवूनच. आणि जालीचा एक फायदा, टोकर पण कामात येत आणि हे जालीच्या साईडचे आहेत ना ते पण कामात येत वाढीसाठी. तर तो एक मोठा फायदा आहे जाली तोडायचा. तर आता थोड्याच वेळात मी शेतावर पोहोचून. आणि कोणाकोणा वाडी करेल आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एक वेळेस वाडीमध्ये फायदासुद्धा होतो, एक वेळेस तोटासुद्धा होतो. आणि एक वेळेस मुद्दूलीच फक्त निघते, कारण की हवामानानुसार आहे. आणि काल आज आमच्या बऱ्याच चवली निघते, पण 2 दिवस ना जौल होता तर फुल फार पडला. त्याच्यामुळे काल परवा दिवशी 2 दिवस सलग फवारणी केली आहे. आणि आता फुल पडायचा थोडासा कमी झाला आहे. तर फायनली आपले शेतावर पोहोचलो हा. आणि तुम्हाला मी पाठीमागे दाखवतो, एकदम शेत तुडुंब भरलं आहे. आणि त्याला आटायला आता 2-3 दिवस होतील असं वाटत आहे. आणि नांगरायचा होता, तुम्ही पाहू शकता अख्खा शेत तुडुंब असा भरून गेला आहे. ह्याच्यात आता आपण ओलवे मारायचे. हा अख्खा शेत पाणी बंद केला, पाणी अख्खासा भरून राहील. अख्खा फुल भरला, पण काल दिस नाही एवढा. सकाळपासून लावेल तर नाही पाणी जास्त इथेल. काल दिस पासून मग नाही पाणी जास्त इथेल. हा तर 3 दिस तर आटाय होल त्याला. ह्याच्यात आता चवली लावायची आहे. तर आता ओल्या ओढून लगेच चवली लावून टाकायची आहे. तुम्ही पाहू शकता बराच मोठा शेत आहे. आणि आपला होता ट्रॅक्टर. आज ह्याच्यात ट्रॅक्टर हिंडवायचा होता, पण आज अख्खारात आम्ही पाणी सोडेल होताना अख्खा शेत फुल भरून राहिला आहे. अख्खा तालूच घालवला आहे. पाणी पण काढून द्यायचं जमायचा जसं नाही. एक आम्हाला मोठा फायदा झाला काय, डायरेक्ट कसा पाट आहे असा इकडनं ते ओहला आहे, तिकडनं डायरेक्ट पाणी येतं. त्यासाठी इंजिनाची काही गरज नाही, फक्त असं 2-3 पाईप असलं ना म्हणजे तिकडं टोकापर्यंत न्यायला. आता काय ओलव्या ओढल्या काय ते पाईपाची पण गरज नाही. फुलं नाही काय आज पडेल.
नाही पडेल हा, थोडा फुल कमी झाला आहे आता, फुल फार कमी झाला आहे. आता हे खालचं हात हे झालं ना, आता वरचा हात फुटतील ते आता. जेवला मुलं बराच फुल पडला होता, जे मुलं आता जरा फुल कमी आहे. तरी पण इकडं जरा आहे जसा नाही फुलं, तरी इकडं निवडेल जसे हा शेंगा. टोचून जात थिल ते बऱ्याच मोठा दिला हा ते. दिला होते. एक शेत गवार आणि काय हो त्याला सांग बरं. हा एक शेत गवार आणि एक तो तिकडं तो गवार आहे. आणि आता हे शेतात आणि ते शेतात चवली डबल लावून काढायचं आहे. चवलीला जास्ती त्रास नाही, त्यासाठी गवार खुडाय फार लागे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत परत हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना पण माहीत होऊन जाईल वाडी कशी लावायची, काय नॉलेज. आणि नक्कीच तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला नक्कीच त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. चला बाय बाय, दुसऱ्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू.